नमस्कार मंडळी, खूप दिवसानंतर एवढा भारी चित्रपटाचा ट्रेलर मला बघायला भेटलेला आहे. देव पटेलचा जो मंकी मॅन पिक्चर येत आहे त्या पिक्चरचा ट्रेलर बघितला मी. गार्डन गार्डन हो गया. त्याच्या बॅकग्राऊंडला वाजणारं ते बीजीएम होतं, म्युझिक होतं, जबरदस्त वाजत होतं. आपण ज्यावेळेस ॲनिमलचा ट्रेलर आला होता, ॲनिमलचा टीजर आला होता, त्यावेळेस जिन व्हॅली वगैरे गाणं वाजत होतं पंजाबीमध्ये. तसंच ह्या पिक्चरच्या ज्या ट्रेलरमध्ये गाणं वाजतंय तसंच ह्या पिक्चरच्या ट्रेलरमध्ये गाणं वाजते. 3 मिनिटं 16 सेकंदाचा हा पिक्चरचा ट्रेलर आलेला आहे. देव पटेल तो माणूस आहे ज्यांनी स्लमडॉग मिलेनियरमध्ये काम केलं होतं आणि आज तो स्वतःचं डायरेक्शन घेऊन एक नवीन पिक्चर येत आहे मंकी मॅन. मंकी मॅनची कहाणी आपल्याला अशी दिसत आहे की इंडियन पुराण कथा असतात ना, त्या कथेवर आधारित. जसं कथा त्याच्या आईने त्याला लहानपणी सांगितलेली होती त्या कथेवर तो बेस हा पिक्चर बनलेला आहे. आणि ह्या पिक्चरचा जो विलन दाखवलेला आहे ते मकरंद देशपांडे. त्यांचा जो लुक होता तो एक जबरदस्त होता. मकरंद देशपांडे एक पॉलिटिशियन आहे. जबरदस्त ॲक्शन, जबरदस्त सिनेमॅटोग्राफी, त्यानंतर व्हिडिओची जी क्वालिटी होती ती जबरदस्त होती. पण खरंच खुश झालेला आहे. देव पटेलचं पिक्चर बघायला खरंच मी तर उत्सुक नसतो एवढे, कारण त्याचा तो स्लमडॉग मिलेनियर पिक्चर बघितला होता. त्याच्यानंतर बरेचसे पिक्चर आले होते पण मला माहिती नाही, ते पिक्चर बघितले नाही मी कधी. पण त्यांनी आता स्वतःच्या डायरेक्शनमध्ये एक ॲक्शन हिरोचं काम घेऊन आलेले आहेत. जसं आपण जॉन विकमध्ये बघितलं होतं की लगातार फायटिंग होती. पिक्चरचा जो ट्रेलर कट केलेला होता ना तो जबरदस्त होता. म्हणजे काय त्याचा टायमिंग आणि काय त्याचं ते बीजीएम वाजत होतं, जबरदस्त होतं. त्याची ती ॲक्टिंग पण जबरदस्त वाटली. म्हणजे स्वतःला एक ॲक्शन हिरो म्हणून प्रेझेंट करणं खूप मोठी गोष्ट आहे. आपण बघतो की एवढे मोठे ॲक्शन हिरो आहेत आज, तरी त्यामध्ये देव पटेल सारखा एक सर्वसाधारण जो दिसणारा हडकुळा माणूस आहे, त्या माणसाने त्या हिरोनी एकदम जबरदस्त लोकांना असं करायला लावणारेच एक ट्रेलर घेऊन आलेला आहे. आणि त्या पिक्चरचं नाव आहे द मंकी मॅन. पिक्चरचा मी तुम्हाला सांगतो ना, हे इंग्लिशमधला ट्रेलर बघितला मी आधी, तर मी बघतच राहिलो. कंटिन्यू 4-5 वेळा पिक्चरचा ट्रेलर बघितला मी. एवढा जबरदस्त ट्रेलर होता ना की तुम्ही बघितला का नाही मला माहिती नाही, पण मन मात्र खुश झालं की ही गरज आहे या बॉलिवूडला. अशा प्रकारे इंडियन सिनेमा बनले पाहिजे, जे की आपल्या पुराण कथेला घेऊन म्हणजे इंडियन मायथॉलॉजीच्या नुसार पिक्चर बनवणं, मॉडर्न तडका मारणं आणि आपल्यासमोर प्रेझेंट करणं ही खरंच मोठी कला असते आणि तीच देव पटेल यांनी करून दाखवलेलं आहे. पिक्चर 5 एप्रिल 2024 रोजी आपल्याला बघायला भेटणार आहे. पिक्चरचा ट्रेलर खरंच जबरदस्त होता. तुम्ही बघितला का नाही मला माहिती नाही, नक्की बघून घ्या. कारण आपण त्याला बघितलेला आहे, एक छोटासा मुलगा नुसता पळत राहतो पैशाच्या मागं ते स्लमडॉग मिलेनियरमध्ये. त्याच्यानंतर त्याचे बरेचसे पिक्चर आले पण मी बघितले नाही, कारण ते मला आवडतच नाही. पण आत्ता जे बघितलं ना, दिल गार्डन गार्डन हो गया, जबरदस्त, खतरनाक. वाह, देव पटेल खरंच तुम्ही करून दाखवलेलं आहे की काय असतो पिक्चर, नक्की कसा बनवला जातो आणि त्याला कशा प्रकारे आपल्यासमोर प्रेझेंट केलं जाते हे त्यांनी माणसांनी खरंच करून दाखवलेलं आहे. खरंच आपल्याला दाखवून दिलेलं आहे. ओव्हरऑल मला हा पिक्चरचा ट्रेलर खूप चांगला वाटला. तुम्हाला कसा वाटला आणि आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून सांगा. भेटूया आपण एका नवीन चित्रपटासोबत, एका नवीन स्टोरीसोबत. तोपर्यंत सगळ्यांना माझ्याकडनं राम राम. आणि जाता तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून जा.